एवरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो आज आहे डे 2 इन ले अँड आम्ही चाललो आहे आज एक मॉनेस्ट्री बघायला आणि त्याच्यानंतर एक ॲक्टिव्हिटी प्लॅन आहे. लेट्स सी ती होणार आहे की नाही. सो आधी तर जाणं आहे थिस्के मॉनेस्ट्रीला आणि त्याच्यानंतर आम्ही प्लॅन केली आहे एक ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी. बट थोडे रूल्स रेग्युलेशन आहे की तुम्ही लेमध्ये आल्यानंतर कमीत कमी 2 दिवस जायला पाहिजे ॲक्लमटाईज व्हायला. आणि तुम्ही बघू शकता आमची हालत. तर तेच आहे की आम्ही म्हणजे बॉडी अडॅप्ट होते या टेम्परेचरला. तर वी आर नॉट शुअर की आम्ही ती ॲक्टिव्हिटी करणार आहोत का नाही. तर लेट्स सी आता ते पुढे जसं प्लॅन पुढे आम्ही दिवस जात राहील तसं आपण प्लॅन बघूया पुढे. आणि अजून 2-3 ठिकाण बघायचे आणि त्यानंतर आम्ही निघणार आहोत लडाखसाठी. आणि आमची आहे ही वाली बाईक. सो ही जी बाईक घेतली ती आम्ही घेतली फक्त 2 दिवसासाठी. त्यानंतर आम्ही गाडीने जाणार आहोत. सो 2 दिवसासाठी एक्सपिरियन्स करण्यासाठी ही बाईक घेतलेली आहे आणि खूप मजा येते बाईकवरती, आहे ना. बाईकवरती मजा येते आणि हिमालयन असल्यामुळे खूप कम्फर्टेबल पण आहे. पाठ वगैरे पण दुखत नाही. आणि इथे प्राइजेस पण एवढे महाग नाही. आता ही आम्हाला बाईक पडली आहे 1300 फॉर अ डे. तर आम्ही 2 दिवसासाठी घेतली. सेम जसं गोव्याला करतो तशाच टाईप मध्ये सेम. सो आता आम्ही निघतो आणि त्याच्यानंतर परत यायचं आहे. ब्रेकफास्ट सुद्धा करायचा आहे आणि नंतर डिसाईड करायचं की नेक्स्ट ॲक्टिव्हिटी करायची आहे की नाही करायची. हेल्मेट घालणं इज व्हेरी डिफिकल्ट. असं वाटतं खूप वजन आहे डोक्यावरती. अजून वरती आहे. बाईक 1 पॉइंट पर्यंतच पार्क करू शकतो. तिथे बाईक पार्क केलेली आहे. तिथून वरती चालू झालं होणार लागलाय. तिथे ना ऑक्सिजन लेवल ऑलरेडी कमी ड्रॉप झालं आहे आणि त्याच्यामध्ये अजून चाललं. तरी आम्ही जरी सकाळ सकाळ आलं आणि इथलं वेदर पण जास्त थंड नाही आहे, नॉर्मल वेदर आहे. त्यामुळे जरा बरं वाटतं. आता इथे थोडा वेळ बसू अँड बघू. अजून खूप शांतता येते. इथे वरती खूप सुंदर व्ह्यू आहे. आम्ही इथून खालून वरती चालत आलोय.
कॅट मिळाली इथे. मस्त ना. सो ही मॉनेस्ट्री झाली आहे कंप्लीट. आता आम्ही निघतोय परत हॉटेलवरती जायला, कारण का तिथे आम्हाला आता ब्रेकफास्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर पुढचे प्लॅन्स आहेत. आमच्यासोबत बाकीचे लोक नाही आले, कारण काय ते सकाळी लवकर आले होते आणि त्यांचं असं आहे की त्यांनी सुट्टी नाही टाकलेली आहे. त्यांनी उद्यापासून नेक्स्ट वीकची सुट्टी टाकलेली आहे. सो त्यांचं होम करताय आणि ऑफिस आज चालू व्हायच्या आधी गोष्टी बघतायत. तर आमच्याकडे वेळ होता तर आम्ही आरामात उठलो आणि आता आलो बघा. यूजुअली यूज करना लीनियर लेवलिंग के अंदर तुम्हारा फ्रेम छोटा हो जाएगा, ठीक है. वाइड के अंदर ये जो फुल फ्रेम लिखा है इसके बाद तुम्हारा अच्छा खासा वाइड आएगा. सुपर वाइड ले सकते हो, उसमें बहुत कम चला जाता है. ये केस्टी जो है आगे लगाना, आगे वाले बंदे को देना. परत आता आम्ही निघालोय जायला एका ऍक्टिव्हिटीसाठी. सो कुठली ऍक्टिव्हिटी करणार आहे ते तुम्हाला तिथे गेल्यावर समजेल. इथे आम्ही पोहोचलोय आणि इथे दोन नद्यांचा संगम होतो, म्हणून तिकडे तुम्हाला मिळेल की तिकडे ते पाणी कलर वेगळा आहे आणि इथल्या पाणीचा कलर वेगळा आहे. खूप सुंदर आहे. हाय सूरज, हाय दीपाली. अरे भाई का सूट सीधा हो गया. क्या बात है, क्या बात है. हाय गाइस. सो द राफ्टिंग इज अबाउट टू बिगिन. आपको क्या करना है कि प्लीज राइट की बाहर जाकर एक दूसरे के स्टार्टिंग पॉइंट में मीन्स and ending point name is Assam. Total distance 40 kilometers to Assam. So, how to rescue in the water?
वो नहीं छोड़ना है। Are you enjoy? हाँ किलो सब लोग किलो। Team clap your hands everybody. Thank you so much. फटी पड़ी है पूरी इसका। Next. ठंडा लगा। कैसा लग रहा है सर? अच्छा आपको? Everybody? बढ़िया लग रहा है। So किसको खींचना? मैम पकड़ो। कैसा लग रहा है मैम? मेकअप चल गया। कूदो कूदो। ओके आप लोग नहीं अभी नहीं कान में आया पानी। Are you enjoy? Are you enjoy? Are you enjoy? Enjoy! Yo! Excuse me ma'am. Are you enjoy? Okay सब लोग एक साथ हाई फाई करो, हाई फाई। बोलो भारत माता की जय! How about the Joes? Are you enjoy? So everybody, thank you so much. Last high five team, last high five. 1, 2, 3. Bharat Mata ki jai. How was the crafting? Good. Are you enjoy? Yeah. Are you chill? Yeah. How was the Joes? Bharat Mata ki jai. सो फायनली आता आम्ही आलोय रिव्हर राफ्टिंग करून. तो कसा था दीपाली एक्सपीरियंस? इट वाज वेरी नाइस, द टाइड्स वर गुड बहुत, और हम लोग ने वो पानी में भी उडी मारा, पूरा मस्त ठंडा ठंडा. इट वॉज लाईक अ थेरपी है ना? या कोल्ड वॉटर थेरपी. सो खूप मस्त वाटलं. आणि इथे तुम्हाला मी व्ह्यू दाखवते. इथे सगळे रिव्हर राफ्टिंग साठी येतात आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं इथे 2 नद्यांचा संगम होतं. तर एक इंडेक्स म्हणून आहे आणि एक सिकस समथिंग असं काहीतरी आहे. सो त्याच्यावरती करतात आणि त्या लोकांनी आम्हाला आधी हे सुद्धा गोष्ट सांगितली होती की जर इन केस तुम्ही त्याच्यातनं उडी मारली आणि जर वाहत गेले तर ती नदी डिरेक्टली जाऊन पाकिस्तानला कनेक्ट होते. सो तुम्ही डिरेक्टली जाऊन पाकिस्तानला जाऊन पोचाल.
म्हणून त्यांनी आम्हाला इथे एंड केल्यानंतर उतरायला नाही सांगितलेलं. बट जेव्हा आतमध्ये होतो तेव्हा मी उतरलो पाण्यामध्ये. खूप थंड पाणी होतं, खूप म्हणजे खूप. बट इतकं रिलॅक्सिंग आणि इतकं छान होतं एक्सपिरियन्स. माझं तर फर्स्ट टाइम होता, मी खूप घाबरलेली पहिले, बट नंतर खूप मजा आली. म्हणजे खूपच. जर तुम्ही येणार असाल ना किंवा कुठेही रिव्हर राफ्टिंग करणार असाल, ऋषिकेशला पण एक असते. मी नाही गेली, सूरज जाऊन आलेला आहे. पण तुम्ही कुठेही रिव्हर राफ्टिंग असेल तर एक खूप छान एक्सपिरियन्स आहे, नक्की ट्राय करा. एकदा तरी केलाच पाहिजे, नक्की ट्राय केला पाहिजे. आणि इथे मेन म्हणजे रिव्हर राफ्टिंग करताना व्ह्यू सुद्धा खूप छान होता. आणि हे सर्वात उंच रिव्हर राफ्टिंग स्पॉट आहे. येस, पूर्ण वर्ल्ड मध्ये सगळ्यात हायएस्ट वाला आहे. ती वाजायला लागलेली आहे, हवा सुटलेली आहे. सो आता आम्ही निघणार आहोत. सो आम्ही आलो आहे आता मॅग्नेटिक हिलवरती आणि हे पूर्ण इकडे मॅग्नेटिक वेव्स आहेत, त्याच्यामुळे गाडी बघा ओपन आहे, न्यूट्रलवर आहे आणि ऑटोमॅटिक रिव्हर्स जाते आणि हा एकदम स्ट्रेट रोड आहे. मैग्नेटिक हिल है ना, सच है ना. अभी भी पीछे ही जा रही है. आफ्टर मॅग्नेटिक हिल आम्ही आलो आता पतर साहिब गुरुद्वारामध्ये, जे की खूप सुंदर आहे आणि इथलं सगळ्यात उंचावरचा गुरुद्वारा आहे. आणि इथे आल्यानंतरच खूप असं पॉझिटिव्ह फील होत आहे. आतमध्ये जाऊन आणि इथे सगळ्यांना हे कंपल्सरी आहे, डोक्यावरती काहीतरी, म्हणजे प्रत्येक गुरुद्वारामध्ये कंपल्सरीच असतं. सो इथे त्यांनी ठेवलेलं आहे. चला मैं जहाँ ले चला मुझे रास्ता फूलों पे